फक्त 15 मिनिटात एवढा कांदा, 4 किलो कांदा कापलेला आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आत्ता सकाळ झालेली आहे आणि मी आता आंघोळीला चालली. इकडं रेवा बघा बसलेली आहे. आता मी आवरायचं काम करते. बेड मच्छरदाणी वगैरे काढून झालेली आहे. बेड आवरते आणि व्लॉग कंटिन्यू करू. काउंट ऑफ 1 2 3. तर इथे रेवाची आंघोळ झालेली आहे. रेवा इथे बसली बघू शकता. आणि रेवाला बनवली आहे मी मस्त मस्त अशी मॅगी. तर अशी सुंदर अशी मॅगी बनलेली आहे रेवासाठी. तर रेवा नाश्ता घे. तर मी जाऊ का आता आंघोळीला? तर भेटूया फ्रेंड्स आंघोळ झाल्यानंतर. हिला लय भूक लागलेली त्याच्यामुळे पहिल्यांदा हिला मॅगी करून दिली. आता मी मस्त मॅगी झाली आहे. आता मी चालले आंघोळीला. झालेली आहे माझी. आता आपण तयार होऊ. आई काय करते बघू. आईने मटणचं कालवण. ॲक्च्युली आज थोडेसे माणसं घरी येणार आहेत. पाहुणे आपले बोलवलेले आहेत घरी. थोडंसं क्रिसमसचं सेलिब्रेशन आपल्या घरी होणार आहे. तर बघूयात आई काय करते. झाला आहे कालवण. तर इथे आईने केलेला आहे मटणाचा रस्सा, बकऱ्याच्या मटणाचा रस्सा. वास तर छान सुटलेला आहे. आंघोळीच्या अगोदरच इथे कांदे वगैरे कट करून ठेवलेले आहेत. धुवून ठेवलेले आहेत कांदे. मॅरिनेशनला चिकन लावलेलं आहे इथे. मॅरिनेशनमध्ये हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, दही असं काहीसं मॅरिनेशन 1 तासभर अगोदरच करून ठेवलेलं आहे. लाईट लावूया. तर केस जरा सुकवते आणि आपण करायला घेऊया बिर्याणीची तयारी. तो केस तोपर्यंत सुकून घेते. बोलू स्वयंपाक करायचा म्हणून केस मी बांधूनच ठेवणार आहे. तर म्हटलं आंघोळीच्या अगोदरच कांदे वगैरे हाफ कट करून ठेवले म्हणजे तळायला आता कांदे बारीक चिरून फ्राय करून घ्यायचे. म्हटलं आंघोळ झाल्यानंतर फक्त ते करायचं. अद्रक लसूण लावून ठेवलेलं आहे. आईने अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली. तर चला ब्लॉग कंटिन्यू करू. तर मैत्रिणींनो इथे मी कांदे अर्धे अर्धे करून ठेवलेले आहेत. तर ते आपण कट करून घेऊ. तर हे चॉपिंगसाठी आहे आणि मस्त स्लाइस एकसारखे पडतात आणि फास्ट कांदे कापले जातात. तर फ्रेंड्स इथे बघा कांदा मी फक्त 15 मिनिटात एवढा कांदा, 4 किलो कांदा कापलेला आहे. तर बघू शकताय. तर फ्रेंड्स इथं पातेलं ठेवते मी कांदा हा भाजण्यासाठी. पातेलं तापलं की भरपूर असं तेल टाकून मस्त कांदा फ्राय करून घेऊ. फ्रेंड्स पातेलं तापलेलं आहे. तेल आपण मस्त टाकून घेऊ. तर तेल ओतून घेते. भरपूर तेल लागणार आहे त्याच्यामुळे डबाच खाली करते त्याच्यामध्ये. कारण की कांदा आपला जास्त आहे ना त्यामुळे तेल जास्त लागेल. तर हे तेल एकदम कडकडीत असं तापलं ना त्यातच आपण कांदा टाकायचा आहे म्हणजे चांगला फ्राय होईल. इथे मैत्रिणींनो तुम्ही रेवाला बघू शकताय. दिसली का? दिसली का? तर आमचे शेजारी जे आहेत त्यांनी बोलवलंय क्रिसमसला तिला घरी. तर ती तिकडे गेलेली आहे.
फ्रेंड्स इथे तेल तापलेलं आहे, आता आपण कांदा टाकूया. आता कांदा भाजायला वेळ लागेल, तर कांदा पटकन भाजावा यासाठी मीठ टाकूया. कांदा हलवून घेऊयात. आता ह्याला किमान 1 तास तरी लागेल कांदा व्यवस्थित भाजायला. तर आपण कांदा भाजल्यानंतर भेटू. कांदा भाजायला ठेवलाय तोपर्यंत हे टमाटे जे आहे त्याची पेस्ट करून घेऊ. ही टोमॅटोची पेस्ट आपण याच्यामध्ये ऍड करू. जरासं सॉस ऍड करू. कसुरी मेथी ऍड करू. हे सर्व एकत्र करून घेऊ परत. थोडंसं तूप ऍड करू. पुन्हा एकत्र करून घेऊ. तर फ्रेंड्स इथे जोपर्यंत कांदा भाजतोय तोपर्यंत आपण पुदिना निवडून घेऊ. इथे मध्ये मध्ये मी हलवतीये कांद्याला, तर जरासा लाल होत आलेला आहे, गुलाबी गुलाबी झालाय. तर फ्रेंड्स इथे पुदिना झालेला आहे निवडून. चला आता कांदा तळून झालाय का नाही बघू किचन मध्ये जाऊन. जास्त पिठं ना मला पण. इथे कांदा भाजत आलेला आहे, खाली लागलाय वाटतं थोडंसं. हलवायचं नाही आई. एवढं केलं बघलं म्हटलं तर तर इथे मी पुदिना टाकते. चपाती खा. पुदिना टाकून घेते इथं, जरा मिक्स करते. थोडंसं दही कमी वाटलं मला, दही पण टाकलं होतं.
अशा प्रकारे कांदा आपण इथे भाजून घेतलेला आहे. जास्त काळा नाही करायचा कांद्याला. याची पेस्ट करून घ्यायची. तर इथे मॅरिनेट केलेलं चिकन आपण शिजायला ठेवूया. तर आता बिर्याणीला तिथे तांदूळ काढून घेऊ आपण. 3 किलो चिकन आहे तर 2.5 किलो तांदूळ घेते मी. हे 1 किलो, हे 2 किलो, जरा थोडंसं कमी करू म्हणजे अर्धा डबा, 2.5 किलो. तर हे 2.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तर दिसायला स्वच्छच आहेत. आई निवडायची गरज नाही ग, एकदम स्वच्छ आहेत, छान आहेत. तर इथे चिकन शिजायला ठेवलेले, बारीक एकदम गॅस केलाय जेणेकरून खाली नाही लागावं म्हणून. बारीक गॅसवरच जरा शिजू देऊ. अजून काही गरम झालेलं नाही. मी पातेलं घासून ठेवते बिर्याणीला. हे असू दे, अद्रकची पेस्ट आहे. इथे फ्रेंड्स पातेलं ठेवले तापायला. इथे तेल टाकलंय. तेल टाकल्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये खडा मसाला. टाकलं नाही अजून तेल, हे टाकलं नसतं शाजिरी. तेला ते जळतात शाजिरी. हे कोणाचं बाळ रडत असतं सारखं सारखं रात्रभर. चवीनुसार मीठ. 3, 4, 5, 6, 7, 8, केवढा इसेन्स. इथे आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं शिजायला ठेवलं होतं ते चेक करू. तर त्याला पाणी वगैरे सुटलेलं आहे चांगलं. एक्स्ट्राचं पाणी आपल्याला टाकायचं नाहीये. बघू शकताय चिकन शिजतंय व्यवस्थित. आपल्याला हे जो कांदा फ्राय करून घेतलेला आहे तेलात, हाफ फ्राय केलाय तसा, असा ब्राउनिश होऊस तोपर्यंत. तर ह्याची पेस्ट आपण चांगली करून घ्यायची आणि त्यात मिक्स करायची. कांद्याची पेस्ट करून घेते. कांदा गरम आहे अजून. इथे मस्त पावभाजी आलेली आहे रेवाची. आता रेवा खायला बसेल. ठीक आहे, खाऊन घे, मी बिर्याणी बनवते. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे कांद्याची पेस्ट झालेली आहे. ही पेस्ट आपण ह्या मसाल्यामध्ये टाकू. हे सगळं हलवून घेऊ. इथे पाणी उकळतंय आता.
गरम होतंय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून टाकते त्याच्यामध्ये नंतर, कारण की मला इथे धरता येणार नाही आहे तांदूळ, म्हणजे परत आणि धुवून आणि टाकणं आणि कॅमेरा पण हँडल करणं काही जमणार नाही. तर मी काय करते, तांदूळ धुवून टाकल्यानंतर मी कंटिन्यू करते ब्लॉग. तर इथं मी तांदूळ टाकलेले आहेत. थोड्या वेळेस झाकण मारून ठेवते. इथे तांदूळ चांगले शिजत आहेत. तर इथे तांदूळ शिजून झालेत. आता आपण लेअर लावू. पहिल्यांदा चिकन टाकून घेऊ. त्यानंतर तांदूळ. इथे जिलेबी कलर, बिर्याणीचा जो कलर आहे ऑरेंजवाला, तो ॲड केलेला आहे. इथे थोडासा फूड कलर ॲड केल्यानंतर वरून थोडीशी तुपाची धार सोडायची आहे. त्याच्यानंतर तेलाची धार सोडायची आहे. तेल, तूप आणि फूड कलर ॲड केल्यानंतर शिल्लक राहिलेला जो तांदूळ आहे, भात आहे, तोही ॲड करायचा आहे. इथे पूर्ण भाताचा लेअर लावून झाल्यानंतर पुन्हा वरून मी फूड कलर ॲड करते. त्याच्यानंतर थोडीशी तुपाची धार आणि तेल ॲड करते. तुपाची धार आणि तेल हे यासाठी ॲड करायचं आहे की जो वरचा राईस आहे तो एकदम कोरडा कोरडा किंवा सुक्का सुक्का नाही लागला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं तेल आणि तूप याच्यामध्ये ॲड करायचं. यानंतर झाकण मारून हे मी 20 मिनटं दमसाठी ठेवणार आहे. गॅस एकदम स्लो करून ठेवायचा, म्हणजे बारीक गॅस करायचा आहे. खाली तवा ठेवलेला आहे लोखंडी आणि 20 मिनटे हे दमसाठी मी ठेवणार आहे. चिकन आपण 70% शिजवून घेतलेलं आहे. राईस पण आपण 80% राईस शिजवून घेतलेला आहे. इथे मी कोथिंबीर टाकायची विसरले. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर वरून टाकलेली आहे. पुदिना याच्यामध्ये टाकलेला नाही, कारण की पुदिना हा काळा पडतो, त्याच्यामुळे पुदिना इथे नाही टाकले. त्यानंतर 20 मिनटे हे दमला आपण ठेवायचं. आता डायरेक्ट बिर्याणी झाल्यानंतर भेटू. तर इथे संध्याकाळचे 4:45 झालेत. मी जेवले नव्हते दुपारीच. तर रेवानी पावभाजी ठेवलेली, पावभाजी आणि बिर्याणीचा फक्त भात आणि त्याचा मसाला भांड्याला लागलेला तो घेतलाय खायला. खूप भूक लागली, तर मी खाऊन कंटिन्यू करते. बिर्याणी 10 मिनिटासाठी दमला लावलेली आहे. केक इथे स्नेहाने केक आणलेला आहे, पण आपण अजून एक केक आणणार आहे. मला वाटतं एवढासा केक पुरणार नाहीये. त्यामुळे दाखव, एवढाच केक पुरणार नाही. लहान मुलं पण आहे, मोठे माणसं पण आहेत. तर बघू. तर इथे माहित नाहीये मी केक अजून आणायला चालली म्हणून. तर आल्यावर बोलणी बसते मला. बघा, तुम्ही कंटिन्यू करा. आता बघा कसे ओरडतात पप्पा. तर ओरडलेले नाही आहेत. मी कोशिंबीर मध्ये दही टाकते. कोशिंबीर कट करून ठेवलेली आहे, दही टाकते. कोड 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 वर बघा काय आहे. म्याव आहे, म्याव म्याव आहे. पाणी प्यायचं अजून. मम्मा प्यायच्या.
हे सगळं एकजीव करून घेते मी. इथे आई बनवते चहा. आईची साडी बघा, आई कशी नटली आहे आज. तर आईने ही पैठणी घेतलेली ऑनलाईन. आई जरा इकडं फिरून दाखव तुझं लोक. तर अशा प्रकारे आईने साडी घातलेली आहे आणि ही बघा अशी नटलेली आहे. अशा प्रकारे छान अशी कोशिंबीर झाली बघू शकता. तर आता थोडेसे पाहुणे आलेले आहेत, तर त्यांना आपण केक देऊ. केक कट करू. हा केक तिकडे ठेव. तर हा केक स्नेहाने तर इथे जास्त काही आवरलेलं नाही. ते चहा चाललेला आहे. केक बरोबर चहा कोण खातं? वाट बघत बसलोय स्वयंपाक करून, केक आणून दरवेळेस सारखं. हे व्हाईट राईस आणू. कोणता? मोठावाला. तो बहिणीने म्हणजे कॅमेराचा ठेवून काढलाय. अगं हे डोनट असंच असतं, ओरिजिनल डोनट आहे स्वामीनी, हे ओरिजिनल. म्हणजे हे असे घरात जास्त टिकाऊ असतात ना, ते असे करतात. ते लगेच ओरिजिनल तुम्ही जे खाता ना मॉल मधलं ते डुप्लिकेट आहे. हे कसं केलं जरा मला पण मला त्यात आवडतं. साखर जास्त झाली म्हणून ते काळे झाले. मला पण आवडतं. हे स्वामीनी बिर्याणी कशी झाली? छान झालं ते एकदम. तू कुठं खाल्ली बिर्याणी? गहू तू बिर्याणी खाल्ली? चांगली झाली. खाली खाल्ली हे ना. गहू सांग ना, गहूची फ्रेंड ही कोण आहे? जोरात सांग, मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे. ही अक्षोब्याची मम्मी आहे आणि ही आहे स्वामिनी, स्वामिनीची मम्मी. आता तिघींनी एकमेकींना भरवा. तर इथे सगळे पाहुणे वगैरे गेलेले आहेत. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला बिर्याणी कशी झाली ती दाखवते आणि केक पण दाखवते. आणि इथे बघू शकताय बिर्याणीचं टेक्स्चर. इथे आहे कोशिंबीर आणि इथे आहे केक. तर हे सगळं फिनिश करते मी, जेवते आणि मग व्लॉगला मी बहुतेक आता लवकरच एंड करणार आहे, कारण की बराचसा उशीर झालेला आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहे. भांडी वगैरे घासून सगळं आवरून मी व्लॉगचा तर इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत